जास्त गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. नर्सिंग म्हणजे जसं सहज म्हणतात तेवढं सोपं नसतं. त्याच्यामध्ये आपली सहृदयता नेहमी जागृत ठेवावी लागते. कारण पेशंटना जेव्हा आपण सेवा देतो त्यांच्या त्रासामुळे ते त्रागलेले असतात. तुम्हाला माहिती आहे, आजारी माणूस हा नेहमी त्रागलेला असतो. तो झटकन चिडतो, तापतो, गरम होतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तरी सुद्धा आपल्याला शांतपणा राहून त्यांची सेवा करता आली पाहिजे. ह्याचंच जे प्रॉपर ट्रेनिंग आणि आपल्याला एक्झॅक्टली कमीत कमी बोलणं न चिडता आणि अत्यंत प्रेमपूर्वक कशा प्रकारे त्यांची सेवा करता येईल, त्यांना मेडिकली कशा प्रकारे सहाय्य करता येईल, त्यांची काळजी कशा प्रकारे घेता येईल, त्याचं मार्गदर्शन करणे, त्यांची काळजी घेणे, तसेच कुटुंबातील सदस्यांना सुद्धा आपल्याला समजून सांगायचं असतं की बाबा हा पेशंट आहे, आजारी आहे, तो त्रासलेला असतो, तर त्याला तुम्ही असं सहाय्य केलं पाहिजे, असं प्रेम व्यक्त केलं पाहिजे की तो लवकरात लवकर बरा होईल आणि आपली सेवा कमीत कमी पुढे कंटिन्यू करावी लागेल. हे आपलं ध्येय असलं पाहिजे की मला कायम सेवा करता आली, मी आयुष्यभर